नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रात घन लागवडी संबंधात माहिती घेण्यासाठी आलो आहोत। भारत हे आंब्याचं माहेरघर आणि आंब्याची लागवड भारतामध्ये 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर यापूर्वी झालेली आहे। या लागवडीमध्ये कमी अंतरावर म्हणजेच 7 बाय 7 मीटर किंवा 8 बाय 8 मीटर अंतरावर देखील झाडं बसवण्यात आलेली होती। परंतु आता आपण घन लागवडीकडे जातो, जिथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 5 मीटर बाय 5 मीटर अशी आंब्याची लागवड करण्यासाठी शिफारस दिलेली आहे। कोकणातील दमट हवामानामध्ये आंब्याच्या विविध जातींची अतिघन लागवड कशी होऊ शकते या दृष्टिकोनातनं आपण ही लागवड केलेली आहे। इथे जर समजा तुम्ही पाहिलं तर हे पूर्व पश्चिम अंतर आहे आणि हे उत्तर दक्षिण अंतर आहे। पूर्व पश्चिम 4 मीटर आणि उत्तर दक्षिण 1 मीटर असं आपण लागवड केलेली आहे। यामध्ये आपण हापूस बरोबरच केशर, सोनपरी, रत्ना, सुवर्णा आणि कोकण सम्राट या जाती 4 बाय 2 व 4 बाय 1 मीटर या अंतरावर लावणार आहोत। की सूर्य हा पूर्वेकडनं पश्चिमेकडे जात असतो आणि त्याच्यामुळे लागवडीचं जे अंतर आहे ते 2 ओळीमधलं अंतर हे जास्त असलं पाहिजे आणि 2 झाडांमधलं अंतर हे कमी असलं पाहिजे। ज्यावेळेला आपण घन लागवड करत असतो त्यावेळेला आपण असा विचार करू की पायथागोरसचा जो थेरम आहे त्याच्यानुसार ही जर समजा 4 मीटर असेल, मी जर समजा 3 मीटर असेल, तर माझी सावली जी पडणार आहे ही 5 मीटरवर पडणार आहे। माझी सावली समोरच्या झाडावर जर पडणार असेल तर त्याच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अभाव होऊ शकतो आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। आणि म्हणूनच आपण झाडाची जी उंची आहे याचा विचार करून 2 ओळींमधलं अंतर नेहमी ठेवतो। ही जी झाडं आहेत यांची आपल्याला रेग्युलर छाटणी करणं गरजेचं आहे आणि ही छाटणी करत असताना ह्या झाडांची वाढ ज्यावेळेला 1 मीटरपर्यंत वाढेल त्यावेळेला साधारण 70 सेंटीमीटरवर डोळ्याच्या खाली छाटणी करून डोळ्याच्या खालचा जो भाग आहे त्याच्यातनं 3 फांद्या फोडणं आवश्यक आहे। ह्या 3 फांद्यांवर पुन्हा त्या जशा 2 किंवा 3 ग्रोथ करतील त्याच्यानंतर पुन्हा एकदा छाटणी करून 2 ते 3 फांद्या त्याच्यातनं बाहेर आणणं हे गरजेचं आहे। घन लागवडीचा अर्थ असा नव्हे की जशी जुनी झाडं होती तशीच त्यांना वाढवायची आणि त्याच्यातनं उत्पन्न घ्यायचं। ही झाड स्वतःला हेल्दी कसं समजू शकेल ह्या दृष्टिकोनातनं त्याची छाटणी करायची आणि एका झाडावर चांगल्या क्वालिटीची जास्तीत जास्त 50 फळं घ्यायची। पावसाच्या पाण्यावर वाढणारी ही लागवड म्हणून ओळखली जाते। परंतु ज्या वेळेला आपण घन लागवड करणार आहोत त्यावेळेला आपल्याला झाडाला पाणी देणं देखील आवश्यक आहे। ही ड्रिपची लाईन जी आहे ही झाडाच्या बुंद्याजवळ पाण्याचा थेंब टाकणार आहे। एक थेंब हा झाडाच्या उत्तरेला व एक थेंब झाडाच्या दक्षिणेला पडणार आहे, जेणेकरून त्या मुळांची वाढ आहे ही उत्तर दक्षिण होईल, जेणेकरून सावली देखील उत्तर दक्षिण दिशेने पडू शकेल। आंब्याला कमी पाण्यामध्ये देखील जर समजा आपल्याला चांगली वाढ अपेक्षित असेल तर त्याला आच्छादन करणं फार गरजेचं आहे। आणि हे जर समजा मी पाणी देत असेल तर वेंचुरीच्या साहाय्याने मी त्या पाण्यातनं झाडाला खतं देखील देऊ शकतो। जर मी खतं पाण्यावाटे देणार असेल तर एकाच वेळेला खतं न देता टप्प्याटप्प्याने खतं देऊ शकतो व त्याचा झाडाच्या चांगल्या वाढीवर निश्चितपणे परिणाम होईल। एका वेळेला खताचा पूर्ण मारा केल्यानंतर आलेली जी पालवी आहे त्याच्यातनं कीड रोग वाढणार आहेत। मग हे कीड रोग कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं जर मी अंतराने खत देणार असेल तर झाडाच्या नियंत्रित पालवी येऊन नियंत्रित वाढ होऊन त्याचा देखील झाडाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होणार आहे। ही घन लागवड करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिकं देखील आंब्यामध्ये घेऊ शकतो। या मधल्या भागात देखील आपण आंतरपिकं घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे 2 आंब्यांच्या मध्ये देखील आंतरपिकं घेऊ शकतो। आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।